देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 40 साधिएला. आयुष्य खूप छान आहे पण थोडंसं लहान आहे. आयुष्य खूप छान आहे पण थोडंसं लहान आहे. रडतोस का वेड्या लढण्यात तर शान आहे. रडतोस का वेड्या लढण्यात तर शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. विकत घ्या सारं ही दुनिया दुकान आहे. विकत घ्या सारं ही दुनिया दुकान आहे. विकत घ्या सारं ही दुनिया दुकान आहे. आणि घाबरतो विकत घ्या सारं ही दुनिया दुकान आहे. यावरून तुम्हाला माझ्या स्पर्धेचा विषय कळालाच असेल. नमस्कार, मी कोड क्रमांक 12 असून तुमच्या समोर विषय मांडते. जगणं सुंदर असतं, वागणं नीट हवं. उपस्थित अध्यक्ष, मान्यवर व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी जर तुम्हाला विचारलं आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती, तर कोणी म्हणेल स्वप्न, कोणी म्हणेल निसर्ग, तर कोणी म्हणेल आईचं प्रेम. पण मला वाटतं आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजेच जगणं एक आशा आहे. जगणं एक संधी आहे. जगणं एक नव्या युगाची ताकद आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंत तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे, नित्य असावे समाधान. हा अभंग आपल्याला ईश्वर निर्मित परिस्थितीत कसे जगायचे हा संदेश देतो. म्हणजेच दुःखातही आनंदी कसे राहायचे हा संदेश देतो. मित्रांनो, प्रत्येक सकाळ आपल्याला एक कोरी पहाड देते. त्याच्यावर कोरी पाटी देऊन जाते. त्याच्यावर काय लिहायचं काय नाही हे आपल्या हातात असतं. आपण जर हसतमुखाने दिवसाची सुरुवात केली तर साधा दिवसही सुंदर होतो. पण जर का आपण निराशा, तक्रार आणि राग मनात ठेवून दिवसाची सुरुवात केली तर सोन्याचा दिवसही फिकाच वाटतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. 2 विद्यार्थी असतात. दोघेही अभ्यासात खूप हुशार असतात. पण एक नेहमी हसतमुख राहणारा व मित्रांची मदत करणारा, दुसरा मात्र स्वार्थी, इतरांची चेष्टा करणारा. काय गेला, दोघांनाही यश मिळवलं. पहिल्या भोवती आलं ते म्हणजे मित्र, प्रेम आणि आदर. दुसरा मात्र एकटा पडला. यश तर दोघांनाही मिळवलं, परंतु सुंदर आयुष्य फक्त एकाच व्यक्तीला मिळालं. का? कारण त्याचं वागणं चांगलं होतं. आनंदी आयुष्य जगण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. आईच्या हाताचा गरम चहा, मित्रांसोबत केलेल्या मनमोकळेपणाने गप्पा आणि अपयशी ठरल्यानंतरही पुन्हा उभं राहण्याची जिद्द, हेच आनंदी आयुष्याचे मुख्य कारण असतात. आनंदी आयुष्य जगण्यासाठी आनंदी आयुष्य आपल्या बँक बॅलन्सवर नाही तर आपल्या वागण्यावर अवलंबून असते. आज सोशल मीडियाच्या युगात आपण लाईक करण्यात पटाईत झालो आहोत, परंतु आदर आणि प्रेम करण्यात मात्र मागे पडलो आहोत. म्हणजेच आपल्यातील मी, मराठीतील मी हा नेहमी दीर्घ असतो आणि इंग्रजीतील आय हा नेहमी कॅपिटल असतो. या दोघांनाही लहान व्हायला अजिबात जमत नाही. का? कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिरला आहे. एकदा जर व्यक्तीमध्ये अहंकार शिरला ना तर त्या व्यक्तीला लहान व्हायला अजिबात जमत नाही. म्हणून काही व्यक्ती लांबट तोंड आणि आंबट चेहरा करून जगत असतात. अशा व्यक्तींसाठी इतकंच सांगू इच्छिते की शब्दांमध्ये धार नसून शब्दांमध्ये आधार असावा. आपल्या वागण्यात एवढा गोडवा असावा की शत्रूलाही त्याचा हेवा वाटावा. जिंकलात तर आनंद आहे, हरलात तर अनुभव आहे. संकट येत राहतील तू लढायला शिक. तिरस्कार होत राहील तू ठाम राहायला शिक. दोष काढलेच जातील तू दुर्लक्ष करायला शिक. परिस्थिती बदलत जाईल तू बदलायला शिक. हात सुटत जातील तू सावरायला शिक. नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक. अनुभव मिळत जाईल तू बदलायला शिक. आणि खरंच जीवन खूप सुंदर आहे रे, फक्त तू पुरेपूर जगायला शिक. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. हसा एवढं की आनंद कमी पडेल. मिळो ना मिळो हा तर नियतीचा प्रश्न आहे. परंतु प्रयत्न करा इतके की नियतीलाही धक्का बसेल. शेवटी एवढंच बोलते की आयुष्य खूप छोटं आहे. कोणाचा तरी वाईट करून मिळालेला विजय हा पराजयापेक्षाही भयानक असतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय